नमस्कार. कहाणी शुक्रवारची, देवीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, "बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत. तिला हळदी कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं," असं तिने सांगितलं. ही घरी आली. देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्र भोजन घालतोय, बोलावणं करायला विसरला असेल, तर आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत आहे, असं मनात विचार केला. ती सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं. तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानापाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, "ताई, ताई, अगं तुला वस्त्र नाहीत, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे बघून सगळे लोक हसतात. यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ते आलीस. आता उद्या येऊ नकोस," असं सांगून तो पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी आली. दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, "आई, आई, मामाकडे चल ना जेवायला." बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपण पार पाडला, तितकाच फायदा झाला असं म्हणायचं. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानापाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावाने तिला हाक मारली, "ताई, ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नकोस म्हणून मी काल सांगितलं. आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस ते आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून दे." तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानी बघितलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली. देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस ती दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दळिद्र गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळा झाला. तो म्हणू लागला, "ताई, ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नकोस हं. उद्या तू आली नाहीस ना तर मी तुझ्या घरी काही जेवायला येणार नाही," असं म्हणू लागला. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली. वेणीफणी केली, दागदागिने लावली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट बघत होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढवली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनी आपली शाल जोडी काढून
बसल्या पाटी ठेवली. भाऊ पाहू लागला, मनात कल्पना केली, शाल जोडीने जरा उकडत असेल म्हणून काढली असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाटी ते ठेवू लागली. भावानी विचार केला, जरा जड झाले असतील म्हणून ते काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावानी विचारलं, ताई, अगं ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस ना, तिला मी भरवतीये. भावाला काही कळेना. त्यानं पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा, हे माझं जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्रभोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात अगदी ओशाळा झाला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं त्याला क्षमा केली. नंतर दोघं जण जेवली. मनातली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हा करो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.